करण्याची धमकी देण्यात आली। शुक्रवारी आलेल्या या धमकीच्या नंतर मंदिर प्रशासन हे अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि अशामध्येच आज रविवार आहे, त्यामुळे अर्थातच मंदिरामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि या परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। पहलगामच्या घटनेमुळे वातावरण ढवळून निघालेलं असताना साई संस्थानाला पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्यामुळे खळबळ माजली। तसंच भाविकांनी दर्शनाला यावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलेलं आहे। संस्थानचा जवळपास 1000ची सिक्युरिटीची यंत्रणा आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती कायमस्वरूपी अलर्ट मोडवर असते। हा मेल आल्यावर सुद्धा जे सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर केलेली आहेत आणि जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांची पूर्ण छाननी करून जी आहे ती मंदिर परिसरात बाबांच्या दर्शनासाठी सोडण्यात येत आहे। तर सर्व भक्तांना जे आहे या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण बाबांच्या दर्शनासाठी यावं। या ठिकाणी आपल्या सुरक्षेची जी आहे ती पूर्ण काळजी जी आहे ती घेतली जात आहे। आणि याच विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहे। नितीन, काय अधिकची माहिती आहे? सध्या धमकीचा मेल तर आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट झालंय। निश्चितच जर पाहिलं तर पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर राज्यच नव्हे तर देशभर आणि जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। या हल्ल्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या जे शहरं आहेत मोठमोठी त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणेला देखील अलर्ट देण्यात आला व सुरक्षा वाढवण्यात आली। या सगळ्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान जे शिर्डीचं सर्वात मोठं राज्यातील आपण श्रीमंत मंदिर समजलं जातो अशा साई संस्थानला देखील अज्ञात इसमाने साई मंदिर पाईप बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल मिळालाय आणि हा मेल मिळाल्यानंतर साईबाबा संस्थान असेल किंवा पोलीस प्रशासन यांच्यात एकच खळबळ उडाली होती। हा धमकीचा मेल अज्ञात व्यक्तीने पाठवल्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क झाले असून पोलीस जे अधिकारी आहेत वरिष्ठ त्यांनी तात्काळ येत साई मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला। त्याच पाठोपाठ साईबाबा संस्थानचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत जे जवळपास 1000हून अधिक आहे त्यांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी अलर्ट देण्यात आला होता आणि आता साईबाबा मंदिराला आलेल्या या बॉम्बच्या हल्ल्याच्या धमकीनंतर कुठेतरी पुन्हा एकदा प्रशासनात खळबळ उडाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी देखील साई भक्तांना आव्हान केलंय की या ठिकाणी आम्ही सुरक्षेची पूर्णतः तुमची काळजी घेणार आहोत। त्यामुळे हा जो अज्ञात इसमाने जो मेल पाठवलाय हा केवळ एक खोडसाळपणा आहे का याची चौकशी आता पोलीस करत आहे। यापूर्वी देखील अशाच पद्धतीचे निनावी पत्र आणि मेल साईबाबा संस्थानला अनेकदा आलेले आहेत, मात्र तो केवळ खोडसाळपणा असल्याचं त्यानंतर सिद्ध झालं होतं। त्यामुळं यावेळेस पहलगाम हल्ल्यानंतर आलेला हा धमकीचा मेल नेमका खोडसाळपणा की काय याचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। अगदी नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।